न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड कुटुंबांचे सुहास कांतेंनी केले सांत्वन। नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाच्या गेल्या आठवड्यात वीज पडून मृत्यू झाला होता। त्या गायकवाड कुटुंबांचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय लाडके आमदार सुहास कांते यांनी सांत्वन करून रकमेसह 6 महिने अन्नधान्य व किराणा देऊन खऱ्या अर्थाने भूमिका बजावली आहे। या मयत विलास गायकवाड यांच्या कुटुंबातील वृद्ध आई वडील, पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा, 1.5 महिन्याची मुलगी असा परिवार असून या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजूर करून पार पाडत होता। मात्र गेल्या आठवड्यामध्ये खादगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यावेळी विलास गायकवाड करण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्यांच्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता। त्यावेळी आमदार सुहास कांते हे मुंबईला होते। त्यांनी तातडीने नांदगाव येथे खादगाव गाठून अपघातग्रस्त गायकवाड कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मी जी छोटीशी मदत नम्रपणे करतो ती स्वीकारण्याची विनंती या कुटुंबाला केली असता त्यांनीही गहिवरून आले। आमदार सुहास कांते यांनी सदर गायकवाड कुटुंबाला 50,000 रुपये रोख देऊन 2 क्विंटल धान्य 6 महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा दिलाय आणि या मृत विलास गायकवाडच्या पत्नीला आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे सुलभ व्हावे यासाठी कुठेतरी शिपाई किंवा सत्सम नोकरी घेण्याचे आश्वासन दिले। त्याचबरोबर शासकीय 4 लाखाची मदत येत्या 8 दिवसात मिळवून देईल आणि हो धनादेशी स्वतः घेऊन येईल असा शब्दही यावेळी दिलाय। या प्रसंगी राजेंद्र पवार, बबलू पाटील, प्रकाश घुगे, किशोर लहाने, अंकुश कातकाडे, साईनाथ गिडगे, सोमनाथ घुगे, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे आदींसह शेकडो शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।